नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही जेव्हा आरशात स्वतःला पाहता तेव्हा तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या हळूहळू वाढताना दिसत आहेत का? जेव्हा की तुमचं वय फार नाही, जे तेज, जी सुंदरता अगोदर तुमच्या चेहऱ्यावर दिसत होती ती आता तुम्हाला कमी कमी होताना दिसत आहे. याचं एकमेव कारण हेच आहे की तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घ्यायचं सोडून दिलं होतं, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील आता कमी झालेला आहे. पण मैत्रिणींनो, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही पाहिलं असेल की काही स्त्रिया 60 वयात देखील खूप सुंदर दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो असतो. याचे कारण त्यांचा चांगला आहार आणि त्वचेची काळजी आणि सोबतच हलका फुलका व्यायाम हे असतं. आणि काही स्त्रिया वयाच्या 30-40 वयात देखील आहेत त्या वयाहून अधिक वयाच्या वाटतात, कारण त्या स्वतःच्या डाएटकडे आणि स्किन केअरकडे लक्ष देत नाहीत. पण आज मी तुम्हाला अतिशय सोपे घरगुती उपाय सांगणार आहे, ज्याने तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो पुन्हा परत येईल. तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या हळूहळू नाहीशा होतील आणि तुमचा आत्मविश्वास हा पुन्हा परत येईल. चला तर मग पाहूयात त्या टिप्स. वयाच्या 40 नंतर चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखण्यासाठी आणि त्वचा तरतरीत ठेवण्यासाठी हे 30 प्रभावी उपाय खाली दिलेले आहेत. भरपूर पाणी पिणे, योग्य झोप घेणे आणि सनस्क्रीन लावणे, दैनंदिन सवयी आणि त्वचेची काळजी. टिप नंबर 1, सनस्क्रीन वापरा. बाहेर जाताना दररोज चांगल्या दर्जाचे SPF सनस्क्रीन लावा. टिप नंबर 2, पाणी भरपूर प्या. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवून त्वचा हायड्रेट ठेवा. टिप नंबर 3, चेहरा स्वच्छ ठेवा. सौम्य फेसवॉशने दिवसभरातून 2दा चेहरा धुवा. टिप नंबर 4, मॉइश्चरायझर लावा. त्वचा ओलसर ठेवण्यासाठी चांगल्या मॉइश्चरायझरचा वापर करा. टिप नंबर 5, डोळ्यांची काळजी. डोळ्यांखाली हलक्या हाताने आय क्रीम लावा. टिप नंबर 6, मेकअप काढा. झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील सर्व मेकअप पूर्णपणे काढून टाका. टिप नंबर 7, चेहऱ्याला मसाज करा. रक्तप्रवाह सुधारण्यासाठी चेहऱ्याचा हलका मसाज करा. टिप नंबर 8, धूम्रपान टाळा. सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन करणे पूर्णपणे बंद करा. टिप नंबर 9, मद्यपान टाळा. मद्यपानामुळे त्वचा कोरडी पडते, ते टाळा. आहार आणि पोषण. टिप नंबर 10, अँटीऑक्सिडंट्स. रताळे, गाजर आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. टिप नंबर 11, व्हिटॅमिन C. संत्री, लिंबू यांसारखी क जीवनसत्वे असलेली फळे जास्तीत जास्त खा. टिप नंबर 12, ओमेगा 3 फॅटी ॲसिड. अक्रोड, जवस, फ्लॅक्सीड्स आणि माशांचे सेवन करा. टिप नंबर 13, साखर कमी करा. गोड पदार्थ खाणे शक्य तितके टाळा. टिप नंबर 14, हिरवा चहा, ग्रीन टी. दररोज 1 कप ग्रीन टी प्या. टिप नंबर 15, ड्राय फ्रूट्स खा.
बदाम आणि अक्रोड हे दररोज खा. टिप नंबर 16. प्रथिने, प्रोटीन, डाळी, अंडी व पनीरचे सेवन आहारात वाढवा. घरगुती आणि नैसर्गिक. टिप नंबर 17. कोरफड जेल, ताज्या कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावा. टिप नंबर 18. खोबरेल तेल, रात्री झोपताना चेहऱ्यावर शुद्ध खोबरेल तेल लावा. टिप नंबर 19. बदाम तेल, डोळ्यांखालील भागावर बदामाचे तेल चोळा. टिप नंबर 20. मध आणि लिंबू, मध व लिंबाच्या रसाचा पॅक लावा. टिप नंबर 21. केळं आणि मध, पिकलेले केळं स्मॅश करून चेहऱ्याला लावा. टिप नंबर 22. बटाट्याचा रस, काळ्या वर्तुळांवर बटाट्याचा रस लावा. टिप नंबर 23. टोमॅटोचा गर, चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी टोमॅटो वापरा. टिप नंबर 23. काकडीचा रस, डोळ्यांवर काकडीचे काप ठेवा. जीवनशैली आणि व्यायाम. टिप नंबर 24. झोप, 7 ते 8 तास गाढ झोप घ्या. टिप नंबर 25. ताणतणाव कमी करा, योगासने किंवा ध्यान करून ताण टाळा. टिप नंबर 26. फेस योगा, चेहऱ्याचे स्नायू बळकट करणारे व्यायाम करा. टिप नंबर 27. व्यायाम, दररोज किमान अर्धा तास चालणे किंवा व्यायाम करा. टिप नंबर 28. उन्हापासून बचाव, बाहेर पडताना छत्री किंवा स्कार्फ वापरा. टिप नंबर 29. नियमित तपासणे, त्वचारोग तज्ज्ञांच्या डर्मॅटॉलॉजिस्ट यांचा वेळोवेळी सल्ला घ्या. टिप नंबर 30. राग कमी करा, जास्त राग आणि चिडचिड केल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.